טוב, so בסייעתא דשמיא נעשה ונצליח. आपण फर्स्ट ऑफ ऑल विचे תודה רבה לקדוש ברוך הוא. मजमूर לתודה שאפן पुन्हा आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली तोराचा अभ्यास करायला आणि मिशनाचा अभ्यास करायला. ऑफकोर्स इट्स अ बिग थिंग. इट्स नॉट सिम्पल. आजच्या काळी जेव्हा खूप अट्रॅक्शन्स आहेत आणि खूप गोष्टी आहेत, तर तोराचा अभ्यास करायचा मोठा इट्स अ बिग स्ट्रगल सर्वांसाठी. ए, तर भाऊ हशेम आपण पुन्हा भेटू शकलो, पुन्हा अ, थोडासा अभ्यास करायला ट्राय करतोय. दॅट्स अ गुड थिंग. इट्स अ बिग थिंग आणि आपल्याला गरज आहे आता सध्या. एलुल आहे आणि प्लस आपली सिच्युएशन आपल्याला माहिती आहे सर्वांना. त्याच्याबद्दल काय बोलायची गरज नाही. तर ऑफकोर्स एव्हरीथिंग इज हेल्पफुल. प्रत्येक प्रत्येक हालाखा, प्रत्येक तेलीमचा टप्पा जो माणूस असू शकेल, इट मेक्स अ बोल्ड डिफरन्स. आणि खूप मोठा डिफरन्स होता. आपण विचार पण नाही करू शकत. मिरच्या शेम आपल्याला मशिया आल्यानंतर, नाहीतर 120 वर्षानंतर आपल्याला कळेल की किती छोट्यात छोटी गोष्ट नुसती एक विचार जरी चांगला असेल त्याचा आपल्याला मोबदला किती मोठा मिळू शकतो ते आपण विचार पण नाही करू शकत, आणि त्याच्याने किती डिफरन्स होता जगामध्ये ते आपण विचार पण नाही करू शकत. सो ओके, सो लेट स्टार्ट फर्स्ट. आपण पुन्हा तुझा बोलतोय, आशेमला ऑफकोर्स तुझा बोलतोय, आणि नंतर गब्रियल तर जे अरेंज करतात हा झूमचा, आणि लक्ष देतात का सर्व बरोबर आहे आणि सर्व शिवरीम बरोबर होतात, तर त्यांना पण तुझा रबा खजाकू. आणि ऑफकोर्स खजाकू भाऊ क्लिअर ऑफ दानियल तरकर फॉर स्टार्टिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. आणि सो लेट स्टार्ट. आपण मिशनात साखीममध्ये आहोत. ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. नंतर मग आपण स्टोरी असेल तर स्टोरी चांगली त्याच्याबद्दल बोलतो, बघतो, आणि नंतर मग पुढे मिशनात משניות, פרשת השבוע, let's see how things work out. आणि ऑफकोर्स एलुल. तुम्ही समोर बघू शकता जसं काय लिहिलंय तिकडे. समवन ब्रिंग्स जस्ट वन चेअर फॉर हिमसेल्फ इज मिअरली अ स्लेपर, बट वन हू ब्रिंग्स टू, वन फॉर हिमसेल्फ अँड वन फॉर फॉर अ फ्रेंड इज अ बल हायसेड. द होल वर्ल्ड स्टँड्स ऑन थ्री थिंग्स: तोरा, ועבודה וגמילות חסדים. नाही, तोरा आणि अबोधा इज वर्क म्हणजे प्रेयर आपण बोलतो, आणि गिमिलुत खसादिम इज खेसेद, काइंडनेस, ऍक्ट्स ऑफ काइंडनेस. इथे पण इथे रवश्रागा येऊन आपल्याला बोलतात का माणसाला जेव्हा कोणती पण गोष्ट स्वतःसाठी करतो, तर तो दुसऱ्याचा पण विचार करतो. इट बिकम्स अ पार्ट ऑफ हिम. लाईक तो एकच गोष्ट नाही करत. समजा तो जातो कोणाला चेअर आणायला इकडे लिहिले आहे, तसं का तो खुर्ची आणायला जातो तर दोन खुर्च्या घेऊन एक त्याच्या मित्रासाठी पण. तसं माणसं इकडे आहेत ते जे समज जर बेतकणीत एक सिदुरीम कमी असतील तर दुसऱ्या फ्लोअरवर जाऊन सिदुरी आणतात. तर तो एक सिदूर नाही, तो दोन सिदुरी घेऊन येतो. म्हणजे अजून थोडीशी सिदुरी घेऊन दुसऱ्यांना गरज असेल तर दुसऱ्यांचा विचार करतो, नाही काय स्वतःचा विचार करून थोडेसे स्वार्थीपणा दाखवतोय. पण त्याचे एक पार्ट ऑफ खेसेद, काइंडनेस बिकम्स अ पार्ट ऑफ हिम. तो एक त्याचा, एक त्याची सवय होतं. चांगली सवय लावतो स्वतःला का जेव्हा खूप खूप ही छोटीशी गोष्ट आपण बोलतो इकडे, चेअर आणणे, सिदुरी मांडणे. पण असे ए, खूप माणसं आहेत जे ते बोलतात की समज जर ते बारमिचवा करतात तर ते दुसऱ्याच्या पण बारमिचवासाठी पैसे देतात. जो गरीब आहे, नाहीतर अनाथ मुलगा आहे, नाहीतर त्याला नाही परवडत. तर त्याच्या बारमिचवासाठी पण पैसे ते लोक अरेंज करतात. असे आहेत जे लग्न करतात. लग्नामध्ये खूप लोक आहेत ते समज त्यांच्या मुलांचं लग्न आहे तर ते लक्ष देतात ते दुसऱ्या अनाथचा पण लग्न होईल. समज जर कोणाला गरज आहे त्याचा पूर्ण लग्न करायला ट्राय करतात. आणि दॅट्स अ ब्राहा, दॅट्स अ ब्लेसिंग. एक श्रीमंत माणूस आहे. हे रव एली मनसूर कोण मी ऐकलंय का. तो आधी एवढा रिलिजियस नव्हता.
पण त्याला माहिती होतं का खैसेद खूप पैसेवाला आहे, त्याच्याकडे पैसे आहेत खसदे असे. तर मग आणि त्याचा एक रूल होता. रूल काय होता त्याचा, का काय पण तो स्वतःला घेईल, तर तेवढीच रक्कम तो सेदाकाला देईल. समज त्याने 200 डॉलरचा शर्ट घेतला, तर ते $200 तो सेदाका चॅरिटी. आणि त्याचा प्रत्येक गोष्ट त्याची अशी असायची. म्हणजे विचार करू शकता किती उधार होता तो. प्रत्येक गोष्टी स्वतःची खर्च करेल तर तो तेवढीच अमाऊंट सेदाकाला देईल. म्हणजे 50-50. आपण माहिती आहे का का 20% दिला पाहिजे, पण श्रीमंतांना जास्त द्यायला पण अलाउड आहे. तर त्याला बोलतात बाल खैसेद. द पर्सन हु हॅज, जो अं, तो बाल खैसेद आहे. बाल खैसेद इज अ, ही ओन्स, ही इज द ओनर ऑफ खैसेद काइंड ऑफ. इज अ पर्सन, त्याचा एक पार्ट ऑफ हिज लाईफ, त्याची त्याचा सवय लागली त्याला का दुसऱ्यांना मदत करायची. विचार करायची पण गरज नाही त्याला. तर दॅट्स कॉल बाल खैसेद. तर रोशनासाठी आणि वन ऑफ द हाय हॉलिडेजसाठी, आता योम दिन बोलतो, जजमेंट डे, त्याच्यासाठी आपण बघतो का, दिस इज वन ऑफ द, मोठे मोठे रब्बानी आपल्याला शिकवतात का ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. का समज जर त्याच्यावर अजून माणसं डिपेंडेंट असतील, नाहीतर तो दुसऱ्या जमातीमध्ये असेल, नाही तर जमातीला तो मदत करत असेल, तर एक वेगळी जजमेंट असते त्याच्यासाठी. कारण ते बोलतात नाही, जमातीसाठी काम करतोय माणूस, नाही तर खूप लोक त्याच्यावर डिपेंडेंट आहेत, तर मग त्याची जजमेंट चांगली होते. आणि ते बोलतात नाही, आकाश बरोबर आहे, दुसऱ्यांना मदत करतोय हा, तो वेगळा प्रकारचा आहे. त्याला जरी पण खास शालोम त्याला लाईफ त्याच्यावर गेजेरा असेल, का पुढच्या वर्षीच त्याला अ, का नाही, तो अजून 1 वर्ष जगणार खास शालोम, तर तरी सुद्धा, कारण तो जमातीच्या सेवामध्ये इन्वॉल्ड, नाहीतर खूप माणसं त्याच्यावर डिपेंडेंट आहेत, तर त्याला लाईफ मिळण्याची जास्त चान्सेस आहेत. तर वन ऑफ द सेगुला, वन ऑफ द गुड थिंग अ पर्सन, त्याची सवय लावली पाहिजे हळूहळू. जेव्हा तो स्वतःसाठी पण काही खर्च करतोय, आणि समज त्याला तिच्याकडे असतील, तर त्याने दुसऱ्यासाठी पण दिले पाहिजे अमाऊंट. समज याला जे होते तेवढी, ज्या जमते तेवढी. आणि दॅट कॉल बाल हेसेड, पर्सन हुज אה, אה, त्याचा बोलतो יש את החלק לעולם הבא, אני כסת בין עולם הבא. तसं एक माणूस असतं जो, त्याला एक पार्ट ऑफ द ओलाम הבא, द वर्ल्ड टू कम येतं. आणि दुसरं असतं जो बेन ओलाम abba असतं, ज्याला काय, जसं काय, ही ही कॅन ही इज अ सन ऑफ ओलाम abba, म्हणजे हे पार्ट ऑफ ओलाम abba, त्याच्यामध्ये पार्ट नाही आहे, तो त्याच्या एक मेंबर आहे ओलाम abba मधला. तसं इकडे पण बाल खेसेद इज अ मोठी, जास्त चांगली मोठी डिग्री आहे. जास्त पदवी मिळते त्याला बाल हायसेची. तर एनिवे, आपल्याला माहिती आहे का, सर्वजणच बाल हायसेत असतात, सगळेजणच काइंडनेस करायला आवडतं. अम, सर्व माणसांना वन ऑफ द इस्रायल माणसांचा एक गुण आहे तो, दुसऱ्यांना मदत करायला चांगलं वाटतं त्यांना, आणि इट बिकम अ पार्ट ऑफ देम. त्याच्याशिवाय ते राहू जगू नाही शकत, ऑफकोर्स. ऑफकोर्स. पण समज माणसाला सवयच असेल मदत करायची, तर मग ही बिकम्स बाल खेसेत. एनिवे, आपण नॉर्मली चालू करतो विथ अ स्मॉल प्रेयर, आणि नंतर आपण पुढे बघूया. तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता, बोलू शकता. आपण समोर बघू, स्क्रीनवर बघू शकता स्त्रीला, इंग्लिशमध्ये पण आहे. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חברי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חברי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו דעת ותבונה, גל עיני ואבית נפלאות מתורתך.
तर आपण आपला शिव चालू करतो विथ दिस स्मॉल प्रेयर. ॲज युजल वी स्टार्ट विथ, आपण चालू करतो विथ स्कूत. आपण बोलतो जो पण अभ्यास आपण करू तो असेल रेफुआ श्लेमा लाना एल्खाना בת סיוון. आणि ज्यांना पण रेफुआची गरज आहे त्यांच्यासाठी रेफुआ श्लेमा עם כל חולי עמך ישראל. माझ्याकडे मोठी लिस्ट मी एव्हरी टाइम बोलायचो, पण खसदे असे मी ऐकलं का वन ऑफ द पर्सन्स त्याच्यामधला जो रिअली वॉज स्ट्रगलिंग फॉर हिज लाईफ, आणि मी त्याच्या एव्हरी टाइम नाव घ्यायचो. तर आज मला मी फाइंड आउट केलं त्याच्याबद्दल काय बरोबर हशेम, खसदे हशेम ते तो बरा झाला. आणि त्या मोठ्या रोगमधून रोगातून तो बाहेर निघाला आता बारुख हशेम. मी त्याचं नाव नाही घेत, आणि आय होप बाकीच्यांचं पण मी नाव घ्यायचो ते पण निघाले असतील. तर किती वर्ष झाले आपण ते बोलतोय, तर मग ए, सध्या तरी आपण दुसऱ्यांचं नाव नाही घेत आता. पण आय होप ते सगळे सर्वजण त्या ह्याच्यातून निघाले असतील. आणि सगळ्यांना रेफुआ असतील मिळाली असेल. ए, आणि जे पण हेल्दी आहेत त्यांना पण आपण आपण नमाज करतो का, जो पण जी पण अभ्यास आपण करतो जे पण हेल्दी आहेत त्यांना पण हेल्दीच राहून दे, त्यासाठी पण आपल्याला नमाज केली पाहिजे. आकाश बरोबर तो जरा बोलला पाहिजे का प्रत्येक दिवस आपण उठतो सकाळी तर मोदयानी बोलतो ऑफकोर्स, पण मनापासून प्रत्येक स्टेपला पण तो जरा बोलला पाहिजे. का किती इम्पॉर्टंट आहे, किती ॲप्रिशिएट केलं पाहिजे प्रत्येक क्षण. आणि आपण श्वास घेऊ शकतो, बोलू शकतो, बघू शकतो, तर चालू शकतो, फिरू शकतो. खूप तर इट्स बिग मेरिट, इट्स अ बिग, खूप मोठी गोष्ट आहे ती. त्यासाठी प्रत्येक गोष्टीने तो जरा बोलला पाहिजे आकाश बरोखूला. आणि להבדיל בין חיים לחיים, לעילוי נשמת אבי מורי בן ציון בן שרה, אמרתי פנינה בת אלישבע, שערים כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, דודי מורי עזרא בן אלישבע, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. So with this start, we will start our shiur. Um, let's start with a small stories तर खूप आहेत, of course. एलूल आहे, एलूलमध्ये माणसाने रिपेंटन्स केलं पाहिजे, पश्चाताप केलं पाहिजे. की पश्चाताप कसा असला पाहिजे, आपण एव्हरी तुम्ही शिवरीमध्ये शिकता लेवल्स आहेत पश्चाताप करायचे, कसं केलं पाहिजे, स्टेप्स आहेत बरोबर. कम्प्लीट पश्चाताप, रिपेंटन्स, ते शिववा कसा केला पाहिजे ते आपण दरवेळेला बघतो. आणि तर ते स्टेप्स प्रत्येकाला माहिती आहेत. पण पहिले प्रत्येक शिवमध्ये सगळे रबानी आपल्याला बोलतात अजून स्टेप्स शिकवायचे, अजून थोडासा इम्प्रूव्हमेंट. तर ए, इथे आपण येतो आणि बघतो का प्रेयर किती इम्पॉर्टंट आहे. आणि प्रेयर करायच्या आधी पण आपण दरवेळेला बोलतो का प्रेयर करण्याच्या आधी पण आपण नमाज केली पाहिजे का आपली प्रेयर पण एक्सेप्ट झाली पाहिजे. ती पण ती पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर म्हणून प्रत्येक गोष्ट करायच्या आधी पण आपण बघतो का आपण नमाज केली पाहिजे. नमाज केली पाहिजे का ती नमाज एक्सेप्ट होईल म्हणजे किती ए, तर इकडे एक छोटीशी स्टोरी आहे. त्याची मोठी स्टोरी आहे पण आपल्याला अजून मे बी मिशनातमध्ये आपल्याला थोडंसं जास्त कव्हर अप करायचं. मे बी आपण थर्ड चॅप्टर कम्प्लीट करू शकू आज. एम, ए, तर जस्ट वन मोमेंट, आपण बघूया कोणतेही जास्त चांगली स्टोरी. ओके. तर रिपेंटन्स बद्दल बोललो तर आपण, तर एक रिपेंटन्स, एक एक कंपनीचा मालक होता आणि तो ए, त्याची त्याची कंपनी प्लास्टिकचे पिशव्या तयार करायची, बनवायची आणि विकायच्या पॅकेटमध्ये बनवून. तर एक वेळा ए, तो बोला
एक दोन पिशव्या कमी टाकल्या 100च्या पॅकेटमधून, तरी कोणाला काय कळत नाही, कोण लक्ष नाही देणार. दोन पिशव्या एका पॅकेटमधून कमी केले आणि तो 1000 पिशव्या तासामध्ये भरतोय, तर मग ऑफकोर्स ते 20 पिशव्या त्याच्या बाजूला जातील. अम, आणि अ, तसा त्यांनी हजारो आणि लाखो पिशव्यांमधून त्याची अजून फायदा होईल. मग त्यांनी बोलले 2 पिशव्या कमी टाकूया, प्रत्येक 100च्या मागे 2 पिशव्या कमी. एंड ऑफ द डे त्याचे अ, 5 पिशव्या 1000 मधून वाचतात, 10,000 मधून त्याचे अजून 50 वाचतात आणि सो ऑन. तर त्यांनी विचार केला, दोन कशाला, आपण 5 कमी करूया, 5 कमी करूया. त्यांनी 5 पिशव्या कमी टाकायला लागला त्याच्या एव्हरी पॅकेटमध्ये. आणि असं त्याचं तो बोला, अरे वा, चांगला फायदा होतोय. नाहीतरी कमी 5 पिशव्या टाकून काय फरक पडतंय, काय नाही फरक पडत. मग तो 10 पिशव्या कमी टाकायला लागला. तो बोला, अरे 100 पैकी 10% कमी झाले, काय फरक पडते, जाऊन दे. पण 1-2 वर्षांनी असं केल्यानंतर तो बोलला, हे काय, ही चोरी आहे. त्याला फार वाईट वाटलं. तो बोलला, नाही नाही, ही चोरी आहे ही खरी. माणसाने 100 पिशव्यांसाठी पैसे देतात आणि त्या पॅकेटमध्ये नुसते 90 पिशव्या आहेत. तो रावकडे जातो आणि बोलतो, बघ आता रोशन आलंय, मला रिपेंटन्स केले पाहिजे, मी एवढी मोठी चूक केली, आता मी काय करू? कारण ज्यांनी पण पिशव्या घेतल्या त्यांना मी आता कुठून शोधू, आणि कसं मी त्यांना भेटू, आणि कसं मी त्यांना देऊ परत पिशव्या, कसं मी त्यांचे पैसे परत करू? ऑफकोर्स एवढी काही मोठी अमाऊंट नाही आहे, पण 10% तर कमी केले त्यांनी. 1/10 ऑफ द अमाऊंट त्यांनी उगाच चोरी झाली त्याची. तर म्हणून तो विचार करतो, तर रावला विचारतो, तर राव त्याला बोलतात का, बघ, तू रिपेंटन्स केलं पाहिजेस. रिपेंटन्स म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल, तुला वाईट वाटतंय, ते चांगलं आहे म्हणून तू आलास. तुला वाईट वाटते, मनापासून का चूक केलीस, विदूही केली पाहिजे, बोललं पाहिजे आकाश बरोखला का मी चूक झाली माझ्या हातून, माफ कर. आणि थर्ड थिंग, आता तुम्ही काहीतरी फिक्स केलं पाहिजेस, जिकडे ज्याच्यामध्ये तुम्ही चूक केली त्याच्यामध्ये तू आता पश्चाताप कर. पश्चाताप म्हणजे कसं असतं, तू समज जर 10 पिशव्या कमी टाकलेत, आता 15 पिशव्या जास्त टाक. म्हणजे जो पण माणूस नेक्स्ट टाइम पिशवी घेईल, तुझे पॅकेट घेईल, तर त्याला जास्त मिळतील. आणि लेट्स होप ज्यांनी पण तुझ्याकडून घेतलंय त्यांना अजून पिशव्या मिळतील, त्यांना जास्त मिळेल तो पॅकेट, आणि ते पैसे त्यांना पुन्हा मिळतील. तो बोला, ओके, नो प्रॉब्लेम. 10 नाही, 15 टाकीन मी एव्हरी टाइम. एव्हरी पॅकेटमध्ये, प्रत्येक पॅकेटमध्ये 100च्या ऐवजी 115 पिशव्या टाकतो जो. आणि तसा तो त्यांनी रिपेंटन्स केला, अवसरबेचुका झाला, आणि तो सगळ्यांना द्यायला लागला तसंच. प्रत्येक पॅकेटमध्ये 100च्या ऐवजी 125. एक वेळा त्यांच्या त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियलनी त्यांची स्टाफ अशीच स्टॅटिस्टिक्स आणि क्वालिटी कंट्रोल आणि हे ते त्याच्यानी त्यांनी याची पॅकेट उघडलं एक, आणि बघितलं, मोजले पिशव्या किती असतात. बघितलं तर काय, 100च्या ऐवजी 100 बाहेर लिहिलेत, पण आहे 15 पिशव्या. तर त्यांनी लगेच अम, त्यांनी लगेच सांगितलं, वाव, 15 पिशव्या कशा आल्या इकडे, 15 पिशव्या आहेत. तर त्यांनी बोलला, वाव, आपण बघूया, मे बी चूक झाली असेल त्याची. मग त्यांनी दुसरी पिशवी, दुसऱ्या पॅकेट उघडला, दुसऱ्या पॅकेटमध्ये पण तेच, की 100च्या ऐवजी 100 125. तिसरा पॅकेट उघडला, चौथा पॅकेट उघडला, वाव, हे काहीतरी वेगळं आहे. बोले, मे बी या दुकानामध्ये असं असेल, दुसऱ्या दुकानातून हेच कंपनीचे घेऊया. पुणे तिकडे गेला, तिकडे पण त्याला प्रत्येक पॅकेटमध्ये 125, 100च्या ऐवजी 125. तर बोलला, वाव, हे तर कमाल आहे, हा माणूस काहीतरी वेगळा आहे, नॉर्मली कमी टाकतात, हा तर जास्त टाकतोय. तर त्यांनी मीडियामध्ये सांगितलं का हा माणूस स्पेशल आहे, आणि त्यांनी ते सगळ्यांना फेमस करून टाकला त्याला. आणि त्याच्यानी त्याचा धंदा जास्त झाला, त्याचा चांगला वाढला, त्यांनी नाव मोठा झाला त्याचा. आणि ऑफकोर्स त्याचा मोठा फायदा झाला का, कारण त्यांनी रिपेंटन्स करायचा विचार केला, त्यांनी रिपेंटन्स केला, आणि एंड ऑफ द डे त्याच्याने त्यांना खूप मोठा फायदा झाला. ए, तर दॅट्स कॉल्ड रिपेंटन्स. का नुसती माफ मागून फायदा नाही जोपर्यंत
जोपर्यंत तो माणूस रिपेंटन्स म्हणजे ती ती गोष्ट पुन्हा नाही करणार. ती काय ते फिक्स केलं पाहिजे, का ती इम्प्रूव्हमेंट पाहिजे. चूक झाली, ठीक आहे, माफ मागितलीस, योफी, वाईट वाटतंय, व्हेरी गुड. आता पुढे काय? पुढे पुन्हा ती चूक नको करूस, नाहीतर हाच वेशालो, ते जे पण रिपेंटन्स केलं होतं ते पुन्हा ऍड होईल अकाउंटमध्ये, असे बोलतात. फाईन. पण ॲट द सेम टाइम माणसांनी गिव्हअप नाही केलं पाहिजे. कारण माणसाला कोणते कोणते वाईट सवय असतात, ते निघायला खूप टाइम लागतं. कधी कधी 80 वर्ष लागतात ती वाईट वाईट सवय सुटायला. तर ट्राय केलं पाहिजे, आज नाही तर उद्या नाही तर परवा. पण माणसांनी काम मेहनत केली पाहिजे. जसं बोलतात का, माणसा या जगामध्ये मेहनत करायला आला तर ही गोष्ट पण इम्प्रूव्ह करायला आला स्वतःला. ए, तर ही स्टोरी मी राव श्लोमो लांदावकडून ऐकली. अजून एक स्टोरी छान आहे, पण आपण मे बी नंतर जरी ठेवूया, चान्स मिळत आपण ते पण बोलूया. सो लेट स्टार्ट मिशनायोत. मिशनात मध्ये आपण अम, कितव्या मिशनामध्ये आलो होतो? फिफ्थ मिशनामध्ये मला वाटतं आपण आलो होतो. आणि फिफ्थ मिशना नुसता वाचला होता लास्ट टाइम. तुम्ही बघू शकाल. ए, तर इथे आपण पाचव्या मिशनामध्ये आपण पेसाखीमध्ये आहोत. आणि पेसाखला आपण कोणते कोणते गोष्टी वापरू शकतो. टाइम झाला खामेचा. पेसाख चालू झाला आणि खामेच आपल्याकडे राहिलंय. आणि त्याचा वापर कसा करू शकतो, समजा खाला नाही काढला तर त्याच्यामधून खाला कसा काढायचा, ते सर्व आपण बघतो इकडे. प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. ए, आणि मला लास्ट टाइम बोललो का 3 स्त्रिया आहेत, ते समज जर बनवतात बच्चे, तर मग समज ते मच्छा बनवतात, तर कसं बनवला पाहिजे. तिघांनी त्यांच्याकडे एकच तनूर आहे, एकच ओव्हन आहे त्यांच्याकडे, आणि मग ते कसं केलं पाहिजे. असे सगळे प्रॅक्टिकल गोष्टी आपण बघितले. अम, मग इकडे आपण बघतो का कोणते कोणते गोष्टी आहेत, कोणते कोणते गोष्टी आहेत जे समजतं का तो हमेच झाला का नाही. तर आपण लास्ट टाइम याच्याबद्दल बोललो होतो. आपण पुन्हा नुसता रिव्हिजन करूया, थोडंसं वाचूया आणि मग पुढे जाऊया. लेट्स रीड द मिशना. सेऊर ישרף והאוכלו פטור. סידוק ישרף והאוכלו חייב כרת. איזה הוא שיעור כקרני חגבים. סידוק שנתערבו צדקיו זה בזה. דברי רבי יהודה. וחכמים אומרים זה וזה האוכלו חייב כרת. ואיזה הוא שיעור כל שהכסיפו פניו כאדם שעמדו שעורותיו. तर इकडे आपण बघतो डेफिनेशन्स आहेत. तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकाल. इंग्लिशमध्ये बघा. तर पीठ मळून ठेवलंय आणि तो आपण बघतो, केव्हा आपण बघतो, केव्हा तो खामेच झाला ते आपण अंडरस्टँड करायला ट्राय करतो. एम, आणि समज जर ते पेसाक चालू झाला तर आपल्याला तो जाळला पाहिजे. आणि तर कोणते कोणते लेवल्स आहेत ते आपण बघितले होते. तर एक लेवल आहे ज्याच्यामध्ये नुकताच त्यात ती फुगणी यायला चालू झाली, आणि म्हणून तो खामेच व्हायला चालू झाला. म्हणून त्या माणसाला मोठी पनिशमेंट नाही मिळणार त्याला. ती गोष्ट आहे सिऊर. त्याची नुकताच चालू झाला त्याचे, खामेच व्हायला नुकताच चालू झाला म्हणून. आणि तो म्हणून त्याला कमी पनिशमेंट आहे. जी आहे पतूर फ्रॉम करेत, त्याला करेतची मोठी पनिशमेंट नाही मिळणार. पण दोन्ही जाळले पाहिजे, दोन्ही गोष्टी आहेत ते जाळले पाहिजेत. सिओर पण जाळला पाहिजे, नाहीतर सिदूक पण जाळला पाहिजे. दोन्ही हे दोन्ही टाईपचे मळलेले पीठ ठेवलेत, ते आपण
जाळे पाहिजेत, ते ठेवू नाही शकत. नाहीतर मग आपण खास शलोम हलाखा ओव्हेर करतो कोणता बाली राय वे बाली मत्से, म्हणजे घरी समज जर अ, कोणत्याच प्रकारचा खामेच नाही पाहिजे, आणि समज हाच पीठ खामेच झाला, तर त्याच्या हातून मोठी अवेर झाला. रबी येहुदा बोलतात का सिऊरचं डेफिनेशन काय आहे, जो मळून पीठ ठेवलेला आहे आणि तो आता खामेच होईल, तर त्याचा डेफिनेशन काय, जसं काय एक नाकतोड्या नाकतोड्या ग्रास हॉपर, त्याचे त्याचे अँटिना कसे असतात, या तर त्याच्यासारखे क्रॅक्स, इथे क्रॅक तिकडे क्रॅक, बारीक एकदम बारीक क्रॅक असते त्याच्यासारखी. त्याच्यासारखी क्रॅक समजा त्याच्या अँटिना असतात त्याच्यासारखी एकदम बारीक त्या प्रकारची असेल, तर त्याचा खामेच तो फुगणी यायला चालू झाली, आणि त्याला सिदूक बोलतात. सिदूक नाही, त्याला सिऊर बोलतात. आणि सिदूक म्हणजे हे सर्व क्रॅक जॉईन झाले, आणि तो रिअली म्हणजे आपण, तुम्हाला माहित आहे का, तो खामेच झाला. आणि मग कसं काय तो अ, त्याचा त्याचा रंग कसा आहे, खाखामी बोलतात का दोन्ही सिदूक आणि सिऊर दोन्ही दोन्ही एकाच कॅटेगरीमध्ये येतात. असं काही नाही का हा कमी आहे तर जास्त आहे, दोन्ही एक वेळा त्याची फुगणी चालू झाली, नाहीतर खामेच खोमेच व्हायला चालू झाला, तो खामेच त्याच्यामध्ये बनायला चालू झाला, तो खामेच झाला कम्प्लिटली. थोडासा पण झाला तरी पण त्याचा स्टेटस चेंज झाला, आणि तो त्या स्टेटसला येतं, आणि तो करत येऊ शकतं. अं, आणि नंतर आपल्याला बघतो का सिऊर त्यांच्याप्रमाणे कसं आहे, कसं आपण ओळखू शकतो का हा सिऊर आहे का सिदूक आहे. जेव्हा जसं काय माणूस पांढरा पडतो, तो घाबरला असेल तेव्हा तो पांढरा पडतो, तर त्या प्रकारचा तो बचेक तो तो अ, अ, मळून ठेवलेला पीठ आहे, तो तसा पांढरा पडला म्हणजे तो क्वार खामेच सिऊर झाला, म्हणजे फर्स्ट स्टेज ऑफ खामेच झाला. आणि अ, अजूनपर्यंत सिद्धूक नाही झालाय, पण फर्स्ट स्टेज ऑफ तो खामेचा पोचलेला आहे ऑलरेडी, जरी सुद्धा त्याच्यामध्ये एक पण क्रॅक नाही आले त्याचे. तर इकडे आपण बघतो का वेगवेगळी डेफिनेशन्स कशासाठी, जस्ट टू नो दोन्ही जाळले पाहिजे, ते डझंट रिअली मेक ए डिफरन्स. पण अजून आपण बघतो आतमध्ये जाऊन का खाखामीमने अजून डेफिनेशन दिलेत, पण एकामध्ये रबी प्रमाणे त्याला पनिशमेंट मिळते वेगळी, त्याला नाही मिळत मोठेही पनिशमेंट नाही मिळत. आणि खाखामीप्रमाणे नाही, नाही ओके, ताना कामाप्रमाणे आपण बघतो का फर्स्ट त्याच्याप्रमाणे पतुरे करत पासून, आणि सिदूक पासून, सिदूक असेल तो दुसरा स्टेज ऑफ हामेद झाला, तर त्याला करत आहे. मग आपण पुढे जातो, आपण लेट्स गो टू सिक्स्थ मिशना. इथे आपण बघतो ए, ए, का एरेव 14 शेखालियत बेशबात, म्हणजे 14 तारीख आहे, एरेव शब्बात, एरेव पेसाख आहे, जेव्हा आपण पेसाखला जेव्हा आपण जायला पाहिजे खामेच, तो दिवस. त्या दिवशीचा स्टेटस काय आहे? आणि त्या दिवशी 14 שחל להיות בשבת, מבערים את הכל מלפני השבת. דברי רבי מאיר וחכמים אומרים, בזמנו רבי אלעזר ורבי צדוק אומר, תרומה מלפני השבת וחולין בזמנן. तिकडे आपण बघतो 14 तारीख आहे, म्हणजे एरेव खाग, खाग संध्याकाळी चालू होतोय, तर आदला दिवस तो केव्हा येते, 14 खाली बेशबात म्हणजे काय,
शब्बात आहे, आपण शब्बातमध्ये आहोत आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या शब्बातला पेसाक चालू होतोय. तर मग इकडे एक प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे? आपल्याला प्रॉब्लेम आहे का आपल्याकडे समाज खांबेच असेल तो जाळायचा कसा? आपण बोललो का समाज खांबेच राहिला असेल जाळला पाहिजे. पण शब्बातला आपण जाळू नाही शकत. तर मग काय करायचं? शब्बातला असुर जाळायला काहीच काही नाही, अलाउड नाही आपल्याला. तर मग इकडे आपण काय करायचं? तर तो प्रश्न येतोय म्हणून. मग इथे दोन टाईपचे खांबेच आहेत. एक खांबेचं आहे त्रुमा, ज्याच्यामध्ये समज माणसानी त्रुमा काढला होता द्यायला कोणाला, कोहिनला, आणि तो त्यांनी बाजूला ठेवलाय. तर त्याचं काय करायचं शब्बात आल्यानंतर? आपल्याला माहिती आहे का शब्बात लागल्यानंतर आपण ते म्हणजे पेसाक चालू व्हायच्या आधी आपल्याला नाही ठेवायचं, आपल्याला अलाउड नाही ठेवायला. तर इथे आपण डिफरंट बघतो आणि त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करतोय दोन्ही गोष्टींमध्ये, आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, राबी मेर बोलतात काय, केव्हा पण एर पेसाक शब्बातला येतो, त्या सर्व खांबाचं आहे त्याचं त्यांनी जाळलं पाहिजे केव्हा? शुक्रवारी आधीच. पण थोडासा खामेच त्यांनी ठेवला पाहिजे त्याच्यात तीन तीन मील्ससाठी, तीन सेवदोतसाठी. तो जेवणार आहे आता 3 वेळा शब्बातला, आपल्याला मिचवा आहे 3 वेळा जेवायचा, 3 वेळा पाव खायचा, नाही नुसता जेवायचा. तर मिचवा आहे आपल्याकडे. तर मग आता मिचवा आहे तर माणसाने केलं पाहिजे, आणि मग त्यांनी पाव ते 3 सेवदोतसाठी, 3 वेळा जेवणासाठी, शब्बातचा सेवदा करायसाठी त्यांनी ठेवलं बाजूला. तर त्याला ठेवायला आलेलं, बाकी त्यांनी सर्व जाळलं पाहिजे, काहीच त्याच्याकडे नाही नाही पाहिजे. ते राबी मेर बोलतात आपल्याला. आणि बाकीचं त्यांनी आधीच जाळलं पाहिजे. हा बोलतात का त्यांनी जे पण राहिलं हमेच ते त्यांनी शब्दातला डिस्ट्रॉय केलं पाहिजे. जाळलं नाही लिहिलंय, डिस्ट्रॉय केलं पाहिजे. ते करायला पाहिजे, त्यांच्याकडे नाही पाहिजे. तर हाखामी आपल्याला बोलतात का नॉर्मल त्यांनी शब्दातला त्याच्याकडून तो खांबेचा पोझिशन त्यांनी बोलला पाहिजे माझ्याकडे नाही आहे, नाही तर फेकून दिला पाहिजे कुठेतरी दुसऱ्याकडे, जे अलाउड आहे कसं फेकलं पाहिजे आपण बघू ते. ते पण रबी एलिएझेर बर सदोक बोलतात का त्रुमा आहे ते शुक्रवारी काढलं पाहिजे, आणि खांबेच आहे तो शब्दातला आपण डिस्ट्रॉय करू शकतो. त्रुमा आधीच त्यांनी शुक्रवारीच केला पाहिजे का? कारण त्रुमा कोण खाऊ शकते? कोहानी, आणि त्याला कोणालाच नाही देऊ शकत तो. कोहेन मिळाला पाहिजे त्याला, शब्दातला तो कुठे नाही जाणार आहे, तर कोहेन कुठे भेटेल त्याला? नाही मिळणार. तर ऑफकोर्स तो खामेच त्याच्याकडे राहील, आणि मग पेसाक चालू होतंय. तर पेसाकमध्ये तो काहीच त्याचं करू नाही शकत, म्हणून तो खामेच डिस्ट्रॉय करायला पाहिजे त्यांनी. आणि म्हणून त्यांनी त्रुमा त्यांनी आधीच शुक्रवारीच डिस्ट्रॉय केला पाहिजे, पण खामेच तो शब्दातला डिस्ट्रॉय करू शकतो. काय फरक आहे त्रुमामध्ये आणि नॉर्मल पिठामध्ये? त्याच्यामध्ये मिक्स झालंय, पाणी मिक्स केलं पिठामध्ये आणि ते मळून ठेवलंय. या तर तो खामेच, नाहीतर पाव बनवलेले असतील तर तो खामेच आहे. तो कुठे पण टाकू शकतो. समज जर मला डिस्ट्रॉय करायचं तर मी कोणत्या ॲनिमलला, जनावराला देऊ शकतो. नाहीतर फेकू शकतो वाऱ्यामध्ये जसं लिहिलंय, आणि चुरा करून वाऱ्यामध्ये फेकू शकतो. तर मला वेगवेगळे वेज आहेत ते डिस्ट्रॉय करायला. पण हुलीन असेल तर, पण खामेच जो थ्रुमा आहे त्याला अलाउड नाही आपल्याला डिस्ट्रॉय करायला, असूर आहे डिस्ट्रॉय करायला. ते नुसतं कोहानीम देऊ शकत, खाऊ शकतात. तर म्हणून रबी एलेझेर बिराबी दोघ बोलतात का का त्रुमा तो शुक्रवारी डिस्ट्रॉय करा, जाऊन टाका, आणि खामेच शनिवारी करा. कारण तुम्हाला माहिती आहे का ते शुक्रवारी शनिवारपर्यंत तुम्हाला कोण नाही भेटणार. पण हलाखा इज लाईक
रबी एलादर बिन रबी सदोकच तसाच आहे का होलीन जो नॉर्मल पाव आहे तो त्यांनी डिस्ट्रॉय केलाय, केला पाहिजे शपथला राहिला असेल तर. पण त्रुमा असेल तर त्याने शुक्रवारी त्याची काळजी घेतली पाहिजे, काय करायचं त्याने बघितलं पाहिजे. दॅट इज द सिक्स्थ मिशना. आपण जाऊया सेव्हन्थ मिशना. सेव्हन्थ मिशनामध्ये व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, का माणूस चाललाय मिचवा करायला. थोडेसे एक्झाम्पल दिलेत मिचवत करायला, कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत. आणि ते मिचवत करायला तो निघालाय, त्याला मिचवा कम्प्लीट करायचा आहे. आणि आता पेसाक चालू होणार आहे. आणि तेवढं त्याला लक्षात आलं, रे खामेच राहिला माझ्याकडे, आता काय करू मी? पुन्हा जाऊ शकतो, खामेच काढून त्याला जाळलं पाहिजे, नाही तर तो राहिला तशा, पेचाक चालू होतोय. पण समज तो तिकडे गेला तर त्या मिचवा कंप्लीट नाही होणार. आणि समज जर तो मिचवा करायला गेला तर खामेस त्याचा तो असूर आहे त्याच्या घरी खामेस ठेवायला. तर मग काय करायचं ते आपण बघूया या मिशनामध्ये. आता आतापर्यंत कोणा काय प्रश्न आहेत आधीच्या मिशनावर? आपण सातवा मिशन आहे आणि आठवा मिशन आहे, या कम्प्लीट होतं पूर्ण चॅप्टर. मला माहिती आहे आपण आठवा मिशन करू का नाही, पण सेवन्थ मिशन आपण बेजरात असे कम्प्लीट करूया. तर आतापर्यंत कोणाला काय प्रश्न आहेत आताच्या मिशनामध्ये आधीच्या मिशनापर्यंत? ओके. तर सेवन्थ मिशना. तर सातव्या मिशनमध्ये आपण बघतो. आपण वाचूया पहिले आणि मग एक्सप्लेनेशन बघूया पुढे. ההולך לשחוט את פסחו, ההולך לשחוט את פסחו ולמול את בנו ולאכול סעודת אירוסין בבית החמיב, ונזכר שיש לו חמץ בתוך הבית. אם יכול לחזור ולבער ויחזור למצוותו, יחזור, ואם לאו יבטל בליבו, להציל מיד הגיס, מיד הנהר, מיד הדלקה, מיד המפולת, יבטל בליבו ולשבות שביתת חרשות, יגזור मियाद. तर दॅट्स द सेव्हन्थ मिशन. पण आपल्याला माहित नाही, मला माहित नाही, आपण मे बी रोहित बद्दल बोलूया आता का मिशना कम्प्लीट करूया. लेट्स सी. विचार करूया, तर मग चांगली स्टोरी आहे तुमच्यासाठी. कारण नेक्स्ट वीक रोहित आहे. संध्याकाळी, बुधवारी संध्याकाळी रोहित आहे, राईट? म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि मग शनिवार. तर בשעה טובה ומוצלחת, ברוך השם, שרושנה आहे नेक्स्ट वीक. तर आपल्या शिव तर नाही होणार, ऑफकोर्स. सगळेजण नमाजीमध्ये बिझी असतील. तर थोडंसं रोशनाबद्दल बोलूया, नाहीतर मग आपलं राहून जाईल पुढच्या वेळेला बोलायला. तर आणि समजा चान्स मिळाला तर पुन्हा आपण या मिशनाकडे जाऊया. पण रोशनामध्ये आपण लास्ट टाइम बोललो होतो का रोशनामध्ये दोन गोष्टी आहेत आणि तीन गोष्टी आहेत बेसिकली. पण मेन गोष्ट आहे का माणसाने आकाश बरोबर खोला पण मेल एक बनवायचं डिसाईड करतं. पण ॲट द सेम टाइम त्यांनी स्वतःचे पण, तो बोलते मला हे दे, मला ते दे. ते मागण्या मागितलं पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आज मी एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते इगेरत रामबान तुम्ही शिकलात राव शारून सोबत. आणि थोडंसं रिव्हिजन पण मध्ये मध्ये तुम्ही केली. तर त्याच्याबद्दल फार छान गोष्ट ऐकली का माणसं आजकाल सेगुला मेरा इच्छा काम चालन कोणी गोष्टी ऐकली आज. आणि त्यांना राव इयर बेच्चे मेस्टे बोलले. तू तुम्हाला पहिले बोलतो मी. तर
ते बोले का सगळे माणसं सेगूला शोधतात का कसं काय माणूस पुढचा वर्ष आणि आकाश बरोबर कशी तिची नमाज ऐकेल. तर वन ऑफ द बेसिक गोष्ट जे लिहिलेली आहे आणि कोणतं रिशॉन, जे एवढे रिशॉन म्हणजे मोठे मोठे रब्बानी, मोठे राव, रामबान, मोशे बेन नाहमान, ते बोलतात. आणि त्यांचे इगेरे रामबान जे तुम्ही अभ्यास केला राव शारोन सोबत, त्याच्यामध्ये ते बोलतात का समज जर कोण हा लेटर एव्हरीडे वाचल तर त्याची आकाश बळकून आवाज ऐकेल. असा एवढा मोठा हफ्ता का एवढा मोठा ॲश्युरन्स कोण कुठून आपल्याला बघतोय. आपण कुठे असं दिसत नाही नॉर्मली. तोमेर द्वोराच्या बुकमध्ये लिहिलंय का समज जर कोण अभ्यास करल तर त्याला मोठा माखाला नाही होणार. म्हणजे खास विषयाला त्याला कॅन्सर नाही होणार. तोमेर द्वोराचा बुक त्याच्यासाठी सगळ्यांना माहित आहे. छोटंसं पुस्तक आहे. आणि बोलतात का एव्हरी मंथ तू कंप्लीट करेल तर त्याला सेगुला आहे का त्याला ती गोष्ट नाही होणार. तो मोठा डिझीज, कॅन्सर नाही होणार. पण इकडे रामबान बोलतात का प्रत्येक एव्हरी डे समज जर तो रामबानचा इकेर आहे जे जे मुलांनी लिहिले मुलासाठी लिहिले ते वाचेल, तू वाचशील तर आकाश बाबा तुझी नमाज ऐकेल. एवढा मोठा अफ्ताखा एवढा मोठा ऐश्वर्यन जो प्रॉमिस दिलाय रामबाननी, मोठ्या एवढे मोठ्या रब्बीनी आपल्याला बोललेत ऑलरेडी सांगितलंय का काय केलं पाहिजे आकाश बाबा नमाज ऐकासाठी. तर आपण स्वतः घेतलं पाहिजे का इगेरेत रामबान वाचायला एव्हरी डे ज्याला पण जमते. खूप सिदुरीमध्ये असतं आणि इझिली मिळू शकते. इगेर द लेटर ऑफ रामबान हे पुस्तक पण आहे अवकाशम. आणि तर ते वाचलं वाचलं तर इट्स अ बिग सेगुला, इट्स अ बिग ब्लेसिंग. का जो पण वाचतंय तो पुस्तक त्याला तो आकाश बरोबर त्याची नमाज ऐकेल. तर एवढी मोठी गोष्ट थोडंसं अजून लक्ष दिलं पाहिजे. आणि ऑफकोर्स आपण लास्ट टाइम पण बोललो होतो हफेज खाईमचं पुस्तक राव रेहिमी कडून आहेत. ते राव याकोब रेहिमी. त्यांनी लेटली खूप स्टोरी सांगतात आणि खूप बोलतात का जो पण माणूस हफेज खाईमचं पुस्तक स्वतः गेली करायला वाचायला 2 लाख होते एव्हरी डे, तर त्याच्यामध्ये त्याला खूप यश मिळेल. काय पण तो करेल त्याच्यामध्ये यश मिळेल त्याला. कोणती पण गोष्ट तो करेल त्याच्यामध्ये त्याला ते आकाश बघ होतो आजवर करेल त्याला. आणि खूप मोठे मोठे सेगुलो त्यांचे तुम्ही पुस्तक वाचाल नाहीतर त्यांची शिवरी ऐकाल तर त्याच्याबद्दलच ते खूप एक्सप्लेन करतात का खफेज कायमच्या पुस्तकमध्ये एवढे गोष्टी आहेत का माणूस शिकतोय का लशुनाला बोलायचं नाही बोलायचं काय केव्हा बोलायचं काय बोलायचं. नुसते शिकण्यामध्येच पाळण्यामध्ये तर ऑफकोर्स खूप गोष्टी आहेत पण शिकण्यामध्येच माणसाला ऑलरेडी ब्लेसिंग चालू होतात. तर ही पण गोष्ट आपण काळजी घेतली पाहिजे का ती पण हफेज खाईम इस्रायल मेर हा कोहेन त्यांचा पुस्तक ज्यांनी मिशने ब्रुरा पण लिहिलंय. पण त्यांचा हफेज कायमचं पुस्तक वाचायला घेणे इज अ खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. अं, आपण सर्वांनी मी स्वतःला पण बोलतोय का ही गोष्ट करायला ट्राय केलं पाहिजे. अं, तर हे दोन सेगुलोत फॉर द कमिंग इयर हे डिसाईड केलं तर ऑलरेडी नुसतं डिसिजन मध्ये पण ए, खूप मोठी गोष्ट आहे. बोलतात का 40 डेज तरी माणसाने ट्राय केलं पाहिजे गोष्टी करायला. एव्हरीडे वाचायला एव्हरीडे 2 लाख होत आजकाल इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. इंग्लिशमध्ये पण बुक्स अवेलेबल आहेत. कुठे पण तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता बुक्स आहेत. तर काहीच प्रॉब्लेम नाही. नाहीतर एक मिराता लशोन करून एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये ते लोक पाठवतात तुम्हाला एव्हरीडे 2 लॉज ऑफ शमिरात लशोन ऑन गार्डिंग युअर टंग त्याच्याबद्दल. शमिरात लशोन लशोनाराबद्दल लशोनारा नाही बोलला पाहिजे कोणत्याही एकदम छान छान वेने ते एक्सप्लेन करतात. कोणाला पाहिजे तर ते बघू शकता आणि चालू करू शकता. अम, अजून एक फॉर एक्झाम्पल चांगला एक्झाम्पल आहे का 2 अप्रोचेस आहेत ते शिवाला रिपेंटन्सला. एक अप्रोच आहे
रिपेंटन्स वे इज व्हेरी इझी आणि एक अप्रोच आहे रिपेंटन्स इज व्हेरी डिफिकल्ट. व्हॉट द काय दोन्ही एक्स्ट्रीम केसेस आहेत. तर आय थिंक हाफेज खाई प्रमाणे आणि बिनगुनाप्रमाणे ते दोन डिफरन्सेस आणि ते तर एक्सप्लेन कसे करतात. वन अप्रोच इज का बोलतात का रिपेंटन्स इज व्हेरी इझी. काही नाही, नुसता मनात माणसाने विचार केला का, त्यांनी लाखलीत केला, त्याने डिसाईड केला का ती गोष्ट तो नाही करणार जी ती चुकी होते. न विचार करून तो तोंडातून शब्द निघतात. न विचार करून तो फटकून काय ते बोलून जातो. नाहीतर न विचार करता तो काहीतरी काम करतो, उलटसुलट गोष्ट करतो, शब्दातला बरोबर विचार नाही करत आणि करून जातो काहीतरी गोष्ट, बोरेर करतो. कोणती पण गोष्ट असेल ती, तिला टाइम बरोबर लॅकपीत नाही करत. केसामध्ये हात गेला तर त्यांनी नेतीला देम केलं पाहिजे, ते तो लॅकपीत नाही करत. तर अशी गोष्टी जे स्वतःवर करतो घेतो, लक्ष देत त्याला माहिती आहे का तो चूक करतोय. पण एक वेळा तो डिसाईड करतो आत्तापासून मी स्वतःवर घेतोय करायला, झालं संपलं. आणि जाऊ त्याचं रिपेंटन्स, त्यांनी रिपेंटन्स केला योफी. त्यांनी ते शिवा केला. ते शिवामध्ये तीन गोष्टी आहेत. त्याला वाईट वाटते त्यांनी आजपर्यंत नाही केला. विदुई केली, आकाश बरोबर खुला बोलला, आशामनु बगादनु गजालनु, नकोन तसा त्या प्रकारे स्वतःच्या शब्दामध्ये बोलला का माझ्या हातून चूक झाली माफ कर. आणि तिसरी गोष्ट का पुढे जातो तो नाही करणार. जाऊ त्याचं रिपेंटन्स त्यांनी मिचवा, एवढा मोठा मिचवा केला रिपेंटन्सचा. रिपेंटन्स ते शिवाचा मिचवा केला. दुसरी अप्रोच आहे का नाही, त्यांनी रिपेंटन्स केव्हा होईल त्याचा कम्प्लीट, जेव्हा समज जर खास शालोम तो नॉन कोशे खाणारा माणूस असेल आणि त्याच्या समोर आधी जर तो खायला बसायचा नॉन कोशेर, त्याच्यासमोर पुन्हा ते नॉन कोशे गोष्टी घेईल आणि ती गोष्ट तो नाही खाणार, तेव्हा त्याचं रिपेंटन्स कम्प्लीट होईल. मग दॅट्स कॉल्ड रिपेंटन्स. आणि मग रामबामच्या रामबाम रबी मोशे बेन मायमोनच्या पुस्तकमध्ये मिशनतोरामध्ये पण लिहिलं रिपेंटन्समध्ये का समज जर तो माणूस अ, तो जवान असताना त्यांनी कोणती ती उलट गोष्ट केली आणि धावत गेला आणि त्यांनी मोठा अवेरा केला आणि आता तो म्हातारा झालाय आणि त्या धावायला त्याला ताकद नाहीये, तर मग काय करेल तो. रिपेंडन्स केव्हा होईल, आपण सेकंड अप्रोच प्रमाणे काय बोललो का जोपर्यंत तो तीच गोष्ट त्याच स्टेटमध्ये नाही येत आणि तीच सिच्युएशन त्याच्या समोर नाही येत तोपर्यंत रिपेंडन्स नाही होत, तोपर्यंत त्याची ती शिवा नाही होत. पण इकडे कसं होईल, तर रामबाम बोलतात का नाही, या मोमेंटमध्ये तो समज मनापासून बोलतोय तर रिपेंडन्स तेव्हा पण होतोय. तर मग फर्स्ट अप्रोचमध्ये काय फरक आहे, तर जसं काय तो त्याची तो एक मोठ्या बोटीमध्ये आहे आणि ती बोट एका डायरेक्शनमध्ये चाललंय. त्याला वाटतं अरे चुकलो, आणि म्हणून ती बोट तो उलट घेतोय आणि दुसऱ्या डायरेक्शनमध्ये चालू करतोय निघाला. तर त्याचा रिपेंटन्स झाला कारण तो ऑलरेडी तो लांब आहे त्याच्या त्याच्या डेस्टिनेशन पासून, त्याच्या जिकडे पोचायचं होत्या पासून तो लांब आहे, पण त्याची डायरेक्शन बरोबर आहे, त्याची किवून ती डायरेक्शन बरोबर आहे. तो आज नाही तर उद्या तिकडे पोचेल. योफी व्हेरी गुड. ते पाहिजे, दॅट्स रिपेंटन्स. एक छान एक्झाम्पल देतात. का एक माणूस होता, तो गाडीमध्ये बसला होता आणि तो चालला होता गाडीमधून एका एका ए, आणि अचानक तो विचारतोय ही गाडी इंडियामध्ये कर्जतला चालले. ते बोलतो नाही ही गाडी विटीला चालले. अरे उलट डायरेक्शन. म्हणून तो त्या बाजूने उठतो आणि बाजू समोरच्या साईडच्या सीटमध्ये बसतो, ऑपोजिट डायरेक्शनमध्ये. त्या चेहरा आता कर्जतच्या साईडमध्ये आहे आणि बोलतो आता मी बरोबर आहे. ते बोलतात नाही नाही हा प्रीतम, तू इकडे बसलास का इकडे बसलास, ती गाडी विटीलाच चालले. तू कर्जतच्या डायरेक्शनमध्ये नाही जाणतात, तुला उतरून दुसरी गाडी पकडायला लागेल आणि मग ती गाडी तिकडे जातोय, ती नुसता उठून
ऑपोजिट साईडच्या सीटवर बसलास, जिकडे चेहरा तू नुसता, तुझा तोंड आहे तो एका बाजूमध्ये आहे, कर्जतच्या बाजूला आहे, त्याच्याने काय गाडी ती विटीलाच चाललंय. काय फरक पडतोय तू उलट बसून? तर दॅट्स द थिंग, दॅट्स द मेन थिंग. ते शिवा रिपेंटन्स म्हणजे काय? त्या माणसाला काहीतरी केलं पाहिजे, त्यांनी उतरलं पाहिजे त्याच्या वाईट सवयीमधून. नाहीतर वाईट गोष्ट तो करत आलाय, नाहीतर एक चूक करत आलाय, नाहीतर तो इम्प्रूव्ह नाही होत त्या गोष्टीमध्ये, तिथून त्यांनी उतरलं पाहिजे, त्यांनी गेलं पाहिजे दुसऱ्याकडे. जसं रामबाम बोलतात त्यांच्या त्यांच्या तेशुवामध्ये, तो एक नवीन नवीन माणूस झाला. तो आता तो आधी होता, काल होता, तसा नाहीये. आज एक नवीन माणूस निर्माण झाला, आणि आज एक नवीन माणूस आहे. तर काल जे होता तो ताई ते नाही आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण ती डायरेक्शन चेंज केली. तो पूर्ण एक वेगळ्या लेव्हलवर झालाय. तो एक वेगळा माणूस आहे आज. तर तो रुवेन होता, तो शिमोन नाही झाला. तो कम्प्लिटली चेंज झालाय तो आता. आणि म्हणून त्याची रिपेंटन्स झाली. त्याला बोलतात रिपेंटन्स, दॅट कॉल रिपेंटन्स. त्याला काहीतरी केलं पाहिजे, त्यांनी ऍक्शन केली पाहिजे, कारण त्याची चूक पण एक ऍक्शन होती. तर म्हणून ती ॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, ती एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून जेव्हा आपण बोलतो का माणूस जो रिपेंटन्स करतोय, बोलतो का मी लशोनाला आजपासून नाही करणार, आणि समोरचा लशोनाला बोलायला लागला, तर त्यांनी त्याला बोलला पाहिजे का मी नाही बोलत, आणि त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे ओके शालोम बाय, आणि त्यांनी फोन बंद केला पाहिजे. झालं, संपला. त्याची रिपेंटन्स झालं, त्यांनी काहीतरी काम केलं, त्यांनी काहीतरी कार्य केलं, त्यांनी काहीतरी गोष्ट केली, आणि त्याच्याने त्यांनी रिपेंटन्स केला, त्यांनी ते शुभ केला. त्याच्यामध्ये ऍक्शन होता. जो जो एवढे दिवस तो ऐकत आलाय, तर आता तो बोलतो नाही मी नाही ऐकणार, आणि तो बंद करतोय फोन. नाहीतर मेसेज कोणाचा आला त्याच्यामध्ये विश्वास नाही ठेवणार, आणि तो डिलीट करतो मेसेज त्याचा. त्याच्यामध्ये जास्त लक्ष नाही देत. दॅट्स कॉल रिपेंटन्स. म्हणून ॲट एक पॉईंटमध्ये फर्स्ट स्टेप ऑफ रिपेंटन्स इज व्हेरी इझी, काइंड ऑफ. कारण सर्व एक्सेप्ट करतात. पेसाखमध्ये नाही, पेसाख पेसाखमध्ये आहोत. रोश हशनाला आधी सेलिखोतमध्ये डिसाईड करता काही गोष्ट तर नाही करणार. दॅट्स अ इम्पॉर्टंट स्टेप. किती वेळ ती गोष्ट त्यासोबत राहील आपल्याला नाही माहीत. डिपेंड्स किती माणूस स्ट्रॉंग आहे. आणि जसं माणूस जसं तो वयस्कर होतो, जेव्हा तो मोठा होतो, तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये जास्त ताकद असते स्वतःला कंट्रोल करायला. तालमीत खाखाम असतं बोलतात, तो जेवढा अ, जेवढा तो मोठा होतो, जेव्हा त्याचं वय वाढतं, जेव्हा अजून वयस्कर होतं, तर तो जास्त हुशार होतो, आणि तो अ, जास्त तो तेज होतो. पण आम्हा आरेच, जो माणूस साधा माणूस आहे, आणि जो स्वतःला कंट्रोल नाही करू शकत, वाईट गोष्टींच्या मागे लागलाय, ए, असे माणसं आहेत, ते स्वतःला करूच नाही शकत. कोणत्या पण गोष्टीमध्ये कंट्रोलच नाही करू शकत, कारण त्यांच्याकडे ब्रेक्सच नाही आहेत. का त्यांची लाईफभर ब्रेक शिवाय त्यांनी गाडी चालवली, आणि ब्रेक शिवाय आता ती जास्त गाडी, आता ते ब्रेक्सच नाही आहेत, ते सगळे खराब झाले ब्रेक्स. आणि म्हणून तो अजून त्याची परिस्थिती अजून खराब होते. ए, पण ज्युईश लोकांना अकाउच बरोखोनी स्पेशल एबिलिटी दिली आहे, का कोणत्या पण स्टेजमध्ये तो स्वतःला चेंज करू शकतो, आणि स्वतःला तो इम्प्रूव्ह करू शकतो, आणि कोणत्या पण स्टेजला तो स्वतःला स्वतःला ब्रेक्स लावू शकतो, म्हणजे त्याला तो स्वतःला कंट्रोल करू शकतो. ती स्पेशल गोष्ट नुसते इस्रायलमध्ये आहेत, इस्रायल लोकांमध्ये आहे. आणि थोडेसे नॉन ज्यूज आहेत जे कन्वर्ट होतात, ते त्यांच्यामध्ये प्रॉब्ली आहेत सध्या नॉन ज्यूजमध्ये पण इस्रायल लोकांमध्ये स्पेशल क्वालिटी आहे. आणि म्हणून ती गोष्ट माणसानी प्रदूषणाच्या आधी वापरली पाहिजे. त्यांनी स्वतःवर कंट्रोल करायचा आहे, त्यांनी स्वतःला बनवलं पाहिजे. आमार दरवेळेला बोलतात का, लिहून ठेवा काय गोष्टी तुम्ही इम्प्रूव्ह करायच्या. फाईन, किती वेळ तुम्ही ती गोष्टी कराल, ते दॅट्स नॉट दॅट्स नॉट द केस, ते नाही, डझंट रिली मॅटर. पण आता काम आहे, लिहून ठेवा, लक्ष द्या, जेवढा होईल तेवढा जास्त लखपीत करा. प्रत्येक माणसाने केलं पाहिजे.
अ, लक्ष द्या काय तुम्हाला अलाउड आहे काय नाही अलाउड आहे, कुठे इम्प्रूव्ह करायचं आहे, कुठे जास्त सुधारणा करायची आहे, कोणत्या मित्सवामध्ये. आणि तेवढं ट्राय केलं पाहिजे. आता रोहिशनाला एक आठवडा आहे, नंतर 10 days ऑफ रिपेंटेन्स आहेत आपल्याकडे. तर यम किपूच्या आधीपर्यंत चान्स आहे. बोलतात की रोशाना रबापर्यंत पण चान्स मिळू शकते, आणि पण ते फास्ट जातात खूप. आता चान्स जास्त चांगला आहे. प्रत्येकाने लिहायला पाहिजे बाजूला. काही इम्प्रूव्हमेंट तो करायचा विचार करतोय. मदत घेतली पाहिजे कोणाची तरी, जमत जर त्याला स्वतःला एकट्याला नाही जमत तर. आणि हळूहळू स्टेप वाईज समज तो मेहनत करेल तर असं बोलतात एका ए, कण वाळूचे रगड रगडिता तेल ही गळे. हो राईट बोललो. तर तसं बोलतात का जेव्हा समज जर माणसाची इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तर किती किती तो मेहनत करायला रेडी आहे, ताकद दाखव त्याला लाजोर करेल. तर एनिवे, आपण इकडे आपला शिवूर स्टॉप करूया विथ स्मॉल प्रेयर ॲज युजल. आपण तुम्ही बघू शकता ती छोटीशी नमाज करतो आपण जेव्हा आपण एंड करतो आपला सेशन. तर מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני, אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish you all a great Shabbat and a great שנה טובה ומבורכת. בעזרת השם לוקרות भेटूया. אם ירצה השם לוקר משיח येईल आणि आपण celebrate the coming year in Bet HaMikdash itself. So thanks a lot for listening to the shiur and learning together. मला पण या पुढची महिने तुमच्या संगत थोडासा अभ्यास करायला. तर थँक्स अ लॉट अँड कुलतू वे शलम शलम.